हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका आणि लाईक पण करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. आज रक्षाबंधन स्पेशल आहे. पण तुम्ही म्हणता असाल रक्षाबंधन तर होऊन गेली. मग आज हा व्हिडिओ कशासाठी टाकलेला आहे? तर हा जी व्हिडिओ आहे ना, तर रक्षाबंधनाच्या दिवशीचा आहे. तर असं झालं तर काल मला ऑर्डर होती म्हणजे रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी. तर त्याच्यामुळे मला का हा व्हिडिओ टाकता आला नाही. कारण काय होतं बाहेर गेलं ना, तर बाहेर कसं असतं की रेंज नसते त्याच्यामुळं अजिबात ते व्हिडिओ टाकता येत नाही. तर हा रक्षाबंधनच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर आपण हा रेसिपी आता आपली स्टार्ट करूया. सर्वात आधी मी काय केले, इथं अर्धा लिटरच्या वर मी काय केलं, दूध घेतलेलं आहे आणि दूध काय केलं तापवून घेतले आणि दूध तापवल्याच्या नंतर आहे ना, तर मी काय केले, कढई घेतली. कढई थोडीशी तापल्याच्या नंतर आहे ना, मला जेवढं हवे म्हणजे आपली जी रेसिपी तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटल वरून ओळखलंच असेल, की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे, तर तुम्हाला कळलंच असेल. तर आता मी काय करते माहिती का, थोडंसं तूप घेतले. तर मी काय केलंय, जास्त काही मला तुपाची गरज लागणार नाही. थोडंसं तुपामध्येच आपली रेसिपी कंप्लीट होणार आहे. तर मी काय केले, त्याच ह्याच्यामध्ये ना काजू, बदाम आणि पिस्ता मी काय केले, छोटे-छोटे तुकडे करून घेतलेत आणि त्याला मी लाईट गोल्डन होईपर्यंत म्हणजे काय केले, कलर चेंज होईपर्यंत ना असं तुपामध्ये परतून घेतले. तर आपण तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस काय केलं असेल, की बरेच खिरीचे प्रकार केले असतील. पण मी काय केले, कॅरमलची खीर बनवत आहे आज. म्हणलं थोडंसं आपलं काहीतरी वेगळं. आणि रक्षाबंधन दिवशी तर माणूस म्हणजे प्रत्येका घरी काही ना काही स्वीट असे बनवतात. तर मी पण काय केलंय, म्हणलं प्रत्येक वेळेस आपण खीर बनवतोच, पण थोडीशी वेगळी अशी बनवलेली आहे आणि खरंच खूप छान झाली होती. म्हणजे ते खीर जी आहे ना, तर खायला खूप छान लागते. आपण जशी बनवतो त्याच्यापेक्षा 10 पटीने खीर चांगली होते. म्हणूनच काय केलं, म्हणलं मस्त अशी रेसिपी बनवली. तर तुम्ही तर पाहत आहे की नाही आता, की मी काय केले, जे ड्रायफ्रूट आहे ना, ते सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेतले. आणि ड्रायफ्रुट्स काढल्याच्या नंतर ते काय केलं, थोड्याशा शेवया घेतल्या. शेवया जवळपास आहे ना, मी अर्धी वाटी घेतली. कारण आपलं दूध 1 लिटरच्या थोडंसं कमी होतं. कारण म्हणलं जास्त प्रमाणात जर बनवलं तर अ, म्हणजे कसं असतं, की शिळं राहतं. त्याच्यासाठी काय केलंय मी म्हणजे मीडियममध्येच बनवलं. तर अर्धी वाटी काय केले, शेवया घेतल्याच्या नंतर त्याला पण पूर्ण असं गोल्डन कलर येईपर्यंत मी काय केले, तुपामध्ये फ्राय करून घेतलेत आणि एक प्लेटमध्ये काढून घेतले. आता तुम्ही म्हणता असाल, की आता डायरेक्ट साखर अशामध्ये का टाकली? आता कॅरमेल बनवायचं आहे म्हणजे काय करायचंय, की आपल्याला काय करायचं, पूर्ण साखर विरघळून घ्यायची आणि साखर काय करायचं, साखरेमध्ये अजिबात पाणी न टाकता आपल्या साखर पूर्ण वितळून घ्यायची. गॅसचा फ्लेम जे आहे ना, ते एकदम कमी ठेवायचा आहे. हाय ठेवायचा नाही. जळण्याची शक्यता असतेच. काय करायचंय, ह्याला फक्त काय होतं, की ह्याला वेळ लागतो. दुसरी खीर जी असते, की ते पटकन होते. पण ह्याला काय होतं, की वेळ लागतो. कारण का साखर विरघळायला थोडासा उशीर तर लागणारच ना. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की साखरेचं पूर्ण पाक तयार झाल्याच्या नंतर म्हणजे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. परत एकदा सांगते. पाण्याचा अजिबात वापर न करता इथं मी कॅरमेल बनवून घेतले. तर कशाप्रकारे घेतले बनवले ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपलं काय केलंय, गॅसचा फ्लेम कमीच ठेवलेला आहे. अजिबात मी वाढवलेला नाहीये. तर पूर्ण कॅरमल झाल्याच्या नंतर मी दूध जे तापवून घेतलं होतं ना, ते आता कॅरमलमध्ये ॲड केलेलं आहे आणि काय करायचं त्यावेळेस पण गॅस आहे ना कमी प्रमाणातच ठेवायचा म्हणजे कमी ह्याच्यावरती कारण दूध उतू जाण्याची शक्यता असते. तर मी काय केलं थोडं-थोडं ॲड केलेलं आहे आणि नंतर काय केलं जे दूध शिल्लक होतं ना आणखीन पाण्याचा वापर म्हणजे एकदम तुम्ही म्हणता ना अर्धा ग्लासच टाकलेला आहे. पाणी मी जास्त काय टाकलेलं नाही. तर मी काय केले अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि जे काय दूध होतं ना, ते सगळं आपल्या कढईमध्ये ॲड केलेलं आहे. तर आता काय होतं, की गॅसचा फ्लेम तुम्ही हाय केला तरीही चालेल. कारण काय होतं, जी कॅरमेलच्या ज्या गाठी असतात ना, त्या विरघळल्या पाहिजे. तर तुम्ही काय करायचंय, चमच्याच्या साहाय्याने एकसारखं हलवत राहायचंय. म्हणजे जेणेकरून आहे ना, ते कॅरमेल जे आहे, ते पूर्ण दुधामध्ये विरघळल्या जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ मी पूर्ण शूट म्हणजे तुमच्याशी शेअर केलेला आहे. कारण कुठंही म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जर बनवूनच चुकण्याची शक्यता नसेल, तर ही तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहूनच करू शकता. आता तुम्ही तर पाहू शकता, की मी काय केलंय, गॅसचा फ्लेम हाय ठेवलाय. आता इथे मी काय केलं माहिती आहे का, गॅसचा फ्लेम हाय ठेवलाय.
पूर्ण जे कॅरमेलच्या गाठी होतात ना, ते काय केले विरघळलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप ज्या आपण तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत जिन्नस ते आता ॲड करूया. तर तुम्ही तर पाहत आहे, की आता मी काय केले, जे शेवया आहेत ना, ते शेवया डायरेक्टली टाकायचे नाही. काय होतं डायरेक्ट टाकले ना, तर घट्ट अशा होतात. जर तुम्हाला पातळ बनवायची असेल, तर तुम्ही क्वांटिटी हे शेवयाची कमी ठेवू शकता. तर मला पाहिजे तसेच मी ते शेवया घेतलेल्या आहेत. आता शेवया टाकल्याच्या नंतर आहे ना, जे ड्रायफ्रुट्स होते ते पण मी काय केले सगळे टाकून घेतलेत आणि थोडेफार 2-4 ठेवलेले आहे. आपल्या गार्निशिंगसाठी लागणार शेवटच्या व्हिडिओमध्ये. तर मी काय केले आता शेवया आणि जे ड्रायफ्रुट्स काजू, बदाम, पिस्ता आहे ना, ते काय केले टाकून घेतल्याच्या नंतर एकसारखं मिश्रण करून घेतलं. आता लास्टमध्ये मी काय केलंय माहिती का? इलायची पावडर जी आहे ना, तर अर्धा चमचा इथे ॲड केलेला आहे. आता ते पण काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही तर पाहत आहे, की आता की कशाप्रकारे आपली जी खिरीला कलर आलेला आहे ना, तर एकदम छान असा आलेला आहे. अ, एकदम मग तुम्ही म्हणता असाल, की तो कॉफीसारखा कलर दिसत आहे, की हो, कॉफीसारखाच कलर दिसतो कारण साखर वितळल्याच्या नंतर साखरेचा कलर पूर्णपणे चेंज होतो. तर तुम्ही तर पाहत आहे, की मस्त आपली जी आहे ना, तर शेवया मस्त असं शिजलेल्या आहे आणि फायनली त्याचा घट्टपणा थिंकिंग आहे ना, तर व्यवस्थित आलेली आहे म्हणजे घट वगैरे आलेली आहे. पातळ मला पाहिजे नाही कारण ज्यावेळेस आपण काय करतो पातळच बनवतो. ह्यावेळेस मला थोडीशी खिरीची क्वांटिटी कन्सिस्टन्सी आहे ना, तर व्यवस्थित ठेवलेली आहे म्हणजे घट्ट अशी खूप घट्टही नाही मीडियम साइजमध्ये म्हणलं तरी काही हरकत नाही. तर मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये जे काही आपले काजू बदाम शिल्लक होते ना, ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि माझी फायनली माझी कॅरमेलची खीर खूप छान झाली. सगळ्याला आमच्या घरात खूप आवडली. तर तुम्हाला ही माझी कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, माझ्यातर्फे आता रक्षाबंधन तर होऊन गेली, पण तरीही रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि आता ही माझी रेसिपी फायनली झालेली आहे. तर ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला पण विसरू नका. बाय.